वेलकम टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल। सो आता आम्ही तुम्ही बघू शकता की आम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करतो आहे आणि ॲक्च्युली आम्ही काल रात्रीच निघालो होतो, पण आम्ही स्टे केला होता रात्री आणि आता आम्ही सकाळचे वाजले आहेत 7:45 आणि आम्ही आता इथून निघतोय। कुठेही जातोय ते तुम्हाला कळेल लवकरच। सो स्टे ट्यून। आम्ही आता ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो। एक म्हणजे हायवेवरती ढाबा टाईप होता, तिकडे थांबलो होतो आणि आयरा आणि इब्राहिम झोपेमध्ये होते, तरीसुद्धा आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता म्हणून आम्हाला थांबावं लागलं आणि मस्त आम्ही मिसळ, वडापाव, मेदूवडा वगैरे एन्जॉय करत निघालो आणि इब्राहिमची मस्ती चालू आहे। हा मुलगा आहे ना फक्त माझ्या आयराला त्रास देतो, तिच्या गोष्टी त्याला पाहिजे असते, कसा रडतो। इकडे बे इकडे बे। सो गाईज आता आम्ही निघालो आहोत ब्रेकफास्ट करून आणि इब्राहिम माझ्यासारखं फेसला बरोबर खेळत असतो, झोपतोय तो। आणि आता आम्ही निघालो। सो आम्ही आता कुठे चाललो आहे ते तुम्हाला सांगते। आम्ही चाललो आहेत महाबळेश्वरला आणि आमचा एकदम सडनली प्लॅन झाला आहे महाबळेश्वरला जायचा। एकदम आम्ही 6 वाजता डिसाईड केलं काल संध्याकाळी की आम्हाला महाबळेश्वरला जायचं आहे, कारण आमची काही फॅमिली आहे ते पुढे गेलेली आहेत। सो आयराला 3-4 दिवस सुट्टी पण होती, तर विचार केला की जाऊन येऊया आणि त्याच्यानंतर रमजान पण स्टार्ट होणार आहे, मग त्याच्यानंतर आम्हाला 1 मंथ कुठे जायला मिळणार नाही। सो आम्ही आता या संधीचा फायदा घेतला आहे आणि 6 वाजता आम्ही डिसाईड केलं आणि 7:15ला घरातून निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही घरातून निघून ऑलमोस्ट खोपोलीला आम्ही कितीला तरी 11 वाजता वगैरे पोचलो। त्याच्यानंतर मग स्टे केला आणि स्टे करून आता निघालो आहे पुन्हा। ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशनवरती। तरी आम्हाला साधारण इथून आता अजून 2-2.5 तास लागतील। हा मला खूप इरिटेट करतोय। 2-2.5 तास लागणार आहेत। तर तुम्ही पण आमच्याबरोबर मज्जा करायला या। तुम्हाला काय काय आम्ही मजा करू ते तुम्हाला दाखवूच। आणि E for apple, E for ant, a a a a a a बोल बोल। सो इब्राहिमला ना गाडीमध्ये शांत बसण्यासाठी आम्हाला असं बोलावं लागतं, तेव्हा इब्राहिम असं शांत बसतो, नाहीतर इब्राहिम आमचा नुसता मस्ती करतो। हो ना, हो ना। हाय कर बोल, हे गाईज बोल, हे गाईज। इब्राहिमचे हेअर कट केलेत आम्ही ना, आणि इब्राहिम वेगळा दिसतोय आता।
आम्ही आता पोलादपूरमध्ये आहोत आणि आता उसाचा रस पिणार आहे. एक मिनिट. आता मी उसाचा रस प्यायलो, मस्त थंड थंड. आणि इकडे तुम्ही बघू शकता पुढे ना सुकी मच्छी वेगळी आहे मस्त. मला तर खूप आवडते सुकी मच्छी. तुम्हाला पण आवडते का? सो आता आम्ही पोलादपूर पण क्रॉस करून आता आम्ही फायनली आता महाबळेश्वरच्या रूटला निघालो आहोत. घाट पण स्टार्ट होईल आता. आणि मस्त इथे पावसाळ्यात तर मस्त ग्रीन ग्रीन होतं, खूप छान वाटतं. आणि आताही खूप छानच वाटतंय. तुम क्या हंस रहे? हंस क्यों रे? हंस क्यों रे हे? मी बोलते ना तर जूनला हसायलाच असतं. इट्स ओके, हसो हसो. आणि माझी आयरा झोपलीये, तिचं काहीच टेन्शनच नसतं. इब्राहिम पण झोपलाय. आयराचं पहिल्यापासून कसलंच टेन्शन नसतं. आयरू मस्त झोपवून जाते. सो आम्ही ना पहिले आयरा जेव्हा छोटी होती ना, एकदम 6-7 मंथ्सची होती, तेव्हा आम्ही गेलो होतो. तेव्हा पण आम्ही रोड ट्रिपच केली होती. आणि आता आम्ही आता एकटे चाललो आहेत, पण आधी आमची फॅमिली पुढे आहे. पण त्यावेळेला आम्ही सगळे फॅमिली होतो आणि तसे गेलेलो आम्ही सर्वजण. खूप मजा आलेली. आम्ही दोघंजण ॲक्च्युली ना सगळ्या फ्रेंड्स बरोबर जायला जास्त, किंवा फॅमिली बरोबर जायला आम्ही जास्त प्रेफर करतो. त्याच्यामुळे आम्ही एकटं खूप कमी फिरतो. जास्त करून आमच्याबरोबर कोण ना कोणतरी असतंच, कारण आम्हाला असं एकटं जायला नाही आवडत. आणि सगळे असल्यावरती मजाच येते ऑफकोर्स सगळ्यांनाच. कोण कोण असतं ज्यांना एकटं जायला पण आवडतं, पण आम्ही तसे नाही. आम्हाला खूप असं सगळेजण लागतात एन्जॉय करण्यासाठी. तर आता इथे महाबळेश्वर 36 किलोमीटर दाखवते. आता तिकडे गेल्यावरती माहीत नाही कसं वेदर आहे, गरमी आहे की थंडी आहे. रात्री असेल थंडी, पण बाहेरचं जे वेदर बघून तर असंच वाटतं की गरमीच असेल सकाळी. सो बघू तिकडे गेल्यावरती. घाटावरून जाण्याचा एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग असतो, मजासुद्धा येते. आणि असे वळणावळणाचे रस्ते असतात ते बघायला खूप मजा येते. तुम्हालाही अशी मजा करायला आवडते का? असं घाटावरून वगैरे जायला, असं नेचर ला कनेक्ट करत ट्रॅव्हल करायला खूप खूप छान वाटतं. आणि आता फायनली घाट स्टार्टसुद्धा झाला होता आणि खूप मजा येत होती आम्हाला. विचार करू शकतात की आता एवढी ग्रीनरी आहे, पावसाळ्यामध्ये काय होत असेल. जस्ट इमॅजिन. थोडा रस्ता खराब इकडे आता, पण बाकी रस्ता खूप छान झाले आहेत. कोकणमध्ये येण्याचे रस्ते खूपच बेस्ट. त्याच्यामुळे जर्नी एकदम स्मूथ वाटते, काही टेन्शन नाही. आणि आमचा घाट अजून संपतच नाहीये. खूप मोठा घाट आहे आणि एकदम असा उंचावरती आहे. मजा येते पण खूप.
आयरा झोपून उठली आहे आणि तिला तर स्ट्रॉबेरी खायची आहे ना तू. आणि कोणाला भेटणार आहे तू? जेदूला भेटणार आहे. आयरू फुल एक्साइटेड आहे जेदूला भेटण्यासाठी. जेदूला बोल आय एम कमिंग. तर फायनली आम्ही आता महाबळेश्वरमध्ये एंटर केलेलं आहे आणि इथे मस्त मस्त आम्हाला स्ट्रॉबेरीज दिसत आहेत. असे छोटे छोटे स्टॉल्सवरती स्ट्रॉबेरी घेऊन असतात आणि खूप मस्त असं वाटते कधी खाते. खूप मजा येणार आहे. आणि आता पाठीमागे ॲक्च्युली मार्केट पण होतं, तिकडे आम्ही मार्केट क्रॉस केलं आहे आणि नंतर जाऊच, ते तुम्हाला नंतर मी दाखवीनच. आता आम्ही जिथे राहणार आहोत तिथे आम्ही चाललोय. खूप छान आहे आणि जास्त गर्दी नाही. आम्ही विचारलं तिकडे तर आता पेपर्स चालू आहेत ना 10thचे वगैरे, तर एवढी गर्दी नाही आहे. तर बेस्ट आहे की गर्दी नाही आहे, कारण गर्दी असली की मग कंटाळा येतो. सो आम्ही मला तरी असं वाटते आम्ही एकदम बेस्ट टाइमावरती आलेलो आहोत. इकडे हे आहे हॉर्स रायडिंगसाठी पण आहे. आणि हे बघा स्ट्रॉबेरीज, मस्त मलबेरी स्ट्रॉबेरी. घोड्यांचं पूर्ण हे आहे. आम्ही लास्ट टाइम आय थिंक गेलेलो तिकडे ना. नहीं इधर नहीं आए थे, वो गो कार्टिंग में गए थे ना. किती छान आहे बघा, माउंटेन्स किती मस्त वाटतात, ग्रीन ग्रीन. सो आम्ही इथे आलो आहेत आणि आम्ही असं हे विलाज आहे तिथे छोटे छोटे. इथे आम्ही हा विला म्हणजे ह्या लोकांनी घेऊन ठेवला होता. सो आम्ही आता इथे राहू आणि फुल एवढं छान आहे इकडे. इथे स्विमिंग म्हणजे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे सगळ्या मुलांचं. आणि इकडे हे असं आहे फुल, इकडे बसलेत सगळे. वा ब्युटिफुल. इकडे बघ हे लावलेलं आहे, पूर्ण शेती आहे इथे. अँड खरंच खूप अमेझिंग आहे. वर्थ आहे आम्ही इकडे आलोय. आणि इब्राहिम, हाय. इब्राहिम थोडा लाजला आहे त्याच्यामुळे जरा थोडा हाय कर इब्राहिम. आयरू उभी आहे तिकडे. फुल डान्स रानवे चालू आहे आणि मस्त मजा येते. पूर्ण विलामध्ये हा इथे एक झाड होतं आणि त्या झाडाखाली आम्ही बसायचो. एवढं छान वाटत होतं ना. गेल्या गेल्या आम्ही बसलेलो तिकडे. किधर जाने का? ऊपर नहीं. कुठे जायचंय कुठे जायचंय? इब्राहिमला स्विमिंग पूल मध्ये जायचंय ना. ना ना इब्राहिम. इब्राहिम आल्यापासून ना मस्त एन्जॉय करतोय. डान्स चालू आहे, डान्स. इब्राहिम डान्स कर. आम्ही येताना कलिंगड घेऊन आलो होतो आणि ह्यांना कट करून द्यायला सांगितलेलं आणि मस्त त्यांनी कट करून आणलेलं आहे कलिंगड. एक आतमध्ये जाऊन द्या तिकडे. आणि आमची दीदी पण आहे इथे, जेदू.
ये डाल ले मम्मा सॉरी अंदर देखा एकच मिनिट नहीं है वो अभी नीचे लिया महाबलेश्वर से लिया जैसे चढ़े ना हम लोग आईडी का फेवरेट है पापा अरे बाप रे बहुत टाइम के बाद खा रहे ना ये मीठा नहीं है बहुत टाइम के बाद खा रहे तो अच्छा लग रहा है खाने को पानी में आता अभी रोज खाने कह रहा कैसे लग रहा है बिल्ली था खेलने को मजा आ रहा है ना 2-3 बेस्ट डिसीजन था ना बोलो ये व्यू ये सब ये निकल के ब्लॉग है अरे एक्चुअली कोणी कोणी आता इकडे आहेत भरपूर तुम्हारे लिए कुछ तो लाया है मैंने बाद में बताऊंगी बोला उसको मैं ऍक्च्युली इकडे फॅमिली आहे पण कोणाकोणाला कम्फर्टेबल असतील माझ्या व्लॉगमध्ये येण्यासाठी नसतील सो मी सगळ्यांना कव्हर नाही करणार आहे मध्ये मध्ये आमच्या गोष्टी ते तुम्हाला नक्कीच शेअर करणार आणि इब्राहिम बघा इकडे कसा मुद्दाम जातो मुद्दाम ऍक्च्युली ना तुम्हाला दाखवते थांबा हे आहे ना हे फायर सेक्शन आहे इथे थंडी असते ना म्हणून रात्री इथे फायर हे करतात आणि मग नंतर मस्त इथे बसून तुम्ही एन्जॉय करू शकतात आणि हे झाड बघा ना किती छान वाटतंय कारण का एवढ्या ह्याच्यामध्ये एवढं हेच एक झाड आहे आणि त्याच्या खाली बसून मस्त आम्ही कलिंगड खातोय मज्जा येते किती मस्त आहे ना हे असं झाडावरती ना आंब्याचं झाड असायचं ना आम्ही लहानपणी मस्त आम्ही असं जाऊन आंबे वगैरे काढायचो आणि शाळेमध्ये पण आम्ही ना असं मीठ आणि मिरची असं घेऊन जायचो आणि मस्त कैरीबरोबर खायचो आणि गावाला तर तुम्ही बघू शकता बघितलं असेल ना माझ्या कोकण ब्लॉगमध्ये तशी झाडं आम्ही जाऊन चढायचो आणि मस्त आंबे काढायचो आणि खूप एन्जॉय करायचो आणि मस्त वाटतंय खूप छान आहे हे लोक इथे ना रिसॉर्ट इथे रिसेप्शनच्या इथे गेले ते मुलं इब्राहिम पण गेलाय तिकडे हे बघा ह्यांचं काय चालू आहे मस्त ये कौन है इधर देखो कौन किसका झाड़ है ये सोएगा बंदा भारी आहे मला पण चढायचंय मी नंतर चढणार हे झाड कुठले काय माहिती कोणतं झाड आहे जुनी आहे पडला 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 काय नाही उठ 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 अरे अरे उठ 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 स्लाइडिंग का मिलेगा ऑर्डर तो चालू करने का